राई रखुमाई कुरवंड्या करीती, जीवे ओवाळी ती नामयासी. संत नामदेवांचे हे भाग्य संत निवृत्तीनाथांनी भरल्या मनाने शब्दबद्ध केले आहे. असे हे संत नामदेव श्री क्षेत्र पंढरीत शके 1192 मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीच सूर्योदयाला गोनाईचे उद्री जन्मास आले. प्रसवली माता मज मळमूत्री, तेव्हा जीवेवरी लिहिले देवे नामदेव. जन्मताच ते विठ्ठल विठ्ठल म्हणाले. नामदेवांचे ज्ञात पूर्वज यदुशेठ शिंपी, रिळे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली, महाराष्ट्र येथे राहत. यदुशेठीनंतर हरिशेठ, गोपाळ शेठ, गोविंद शेठ, नरहरी शेठ व दामाशेठ या पिढ्या झाल्या. रिळे येथून मध्यंतरी नरसी येथे त्यांचे स्थलांतर झाले, त्यामुळे त्यांचे आडनाव रिळेकर झाले. सर्व पूर्वज विठ्ठल भक्त होते व नेमाने आषाढी कार्तिकीस पंढरीस येत असत. नरसीहून दामाशेठी पुत्र प्राप्तीसाठी पंढरीत आले आणि गोनाईने नवस केला, देवा पुत्र देई मला, तोच हा पुत्र नामदेव. नामदेव ऐसे नाम त्वा ठेविले, त्यांना छंद विठूचा लागला. गोनाईने म्हणावे, काय पोरा लागली चट, धरी देवळाची वाट. हाती विना मुखी हरी, गाय रावळा भितरी. नामा म्हणे माळ, घातली सुहस्ते, नामदेव वारकरी झाले. नामदेव कुळाचा शिवणे, टिपणे करणे, तयार कपडे, बाजारहाटासी जावे असा पूर्वापार धंदा होता. दामाशेठी तोच धंदा करत होते. ते देवाला नित्य नैवेद्य अर्पण करत व मगच बाजाराला जात. एकदा पत्नी गोनाईला म्हणाले, आम्ही हाटा जाऊ, लवकरी न येऊ, नैवेद्य पाठवू नाम्या हाती. माता गोनाईने नामदेवांच्या हाती नैवेद्य दिला व देवाला अर्पण करण्यास सांगितले. नामदेवांनी मोठ्या आनंदात नैवेद्य घेतला, देवापुढे ठेवला. केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवी तू कृपाळा पांडुरंगा, ही हात जोडून आर्त प्रार्थना केली. देवभक्ताच्या निर्धाराचा कस पाहतो. देवाने खूप विलंब लावला. नामदेव व्याकुळ झाले, प्राणार्पणात सिद्ध झाले. देव प्रगट झाले व त्यांनी नैवेद्य ग्रहण केला. ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला, नैवेद्य जेविला नामयाचा. कृतयुगातील प्रल्हाद भक्तीचे दर्शन कलियुगात नामदेवांनी जगाला घडवले. दामाशेठींनी दुसऱ्या दिवशी हे प्रत्यक्ष अनुभवले. त्यांना धन्य धन्य वाटले. नामदेव देवळात जात होते. पायरीवर एक मुलगी आक्रंद करत होती. वारीचे दिवस होते. नामदेवांनी कळवळल्याने तिला घरी आणले. तिने आपले नाव जनी, वडिलांचे दमा, आईचे करुंड, गाव गंगाखेड असे सांगितले. हे दाम्पत्य शूद्र पण पंढरीला नित्य येई. जनीला विठ्ठलाचे वेड लागले. ती गावी परतली नाही. नामदेव परिवाराचीच झाली. त्यांची दासी म्हणे व तसे जगाला सांगे. तिच्या भक्तीसाठी देवही वेडे झाले. तिच्या संगे दळू कांडू लागले. तिला न्हाऊ घालू लागले. तिला शेणी वेचण्यातही सहाय्य केले. एकदा देव तळण काढण्यास रात्री आले. वेळ झाला म्हणून घाईने परतले. पदकमाळा तिथेच राहिल्या. जनाईवर चोरीचा आळा आला. सुळी देण्याची शिक्षा झाली. तिथे नेले. या अन्यायाने जनाई पेटून उठल्या. देवा जिवंत आहात का म्हणाल्या. तक्षणी सुळाचे पाणी झाले. जनाईंचा उदंड जय जयकार झाला. नामदेव जनाबाई भजन रूढ झाले. नामदेव चंद्रभागे स्नानाला व भक्त पुंडलिक दर्शनाला जात. वाल्मिकींनी शतकोटी रामायण रचल्याचा संवाद त्यांच्या कानी आला. त्या क्षणी देवाच्या शतकोटी अभंगाचा त्यांनी निश्चय केला. त्वरा केली प्रति केशीराजे आणि अपार अभंग प्रगट झाले. नामदेवाचे लढीवाळ प्रेम, अमृत मधुर अभंग, टाळ, वीणा, मृदुंग
असा कीर्तनाचा फड उभा झाला. जनसागर लोटला. राऊळ अपुरे झाले. वाळवंटात पुंडलिकापासी नामा उभा कीर्तनासी. 18 पगड जाती भक्तिरसात न्हाल्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान अपार वैष्णवते जाण. हरिकीर्तनाची दाटी तेथे चोका घाली मिठी. चोखा बंका परिवार नरहरी जगमित्र नागा आसंत सुदामा विसोबा सावतोबा गोरोबा साऱ्यांची एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. ज्ञानदेवांचा अभंग झाला आणि अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी चे दर्शन झाले. नामदेव टाळी वाजवा म्हणाले. गोरोबांचे नेत्री अश्रू दाटले. त्यांनी आपले थोटे हात वर केले. चमत्कार झाला. गोरा थोटे वरती करी हस्त फुटले वरच्यावरी. त्यांचे दिवंगत मूल रांगत आले. कीर्तनी गोरिया प्रती कर आले. मुलंही देखिले कीर्तनात. गोरोबांना भडभडून आले. म्हणाले, जीवे ओवाळावे नामयासी. जणू नामदेवांच्या कीर्तनी ध्वजा आला स्वर्गाहुनी. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी झेंडा रोविला. ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ. जडमुड भाविका सोपी केली पायवाट. नामदेव पार वेडे झाले. दामाजींना व गोनाईला वाटले पोर हातचे गेले. लग्नाची बेडी घातली. गोविंद शेठ सदावर्तेंची कन्या राजाई नामदेवांच्या पत्नी झाल्या. पण नामदेवांचे एरे माझ्या मागल्या कायम. गोनाई त्यांना कळवळून म्हणाली, कापड घेऊन जाई बाजारासी. गोनाई नाम्यासी शिकविते. तुझे लग्न झाले, कुटुंब चालवणे तुझं. नामदेव पेचात पडले. बरं म्हणाले. गाठोडे घेऊन बाजाराला गेले. अन्न उदक सोडिले. ध्यान देवाचे लागले. मग धंद्यांची शुद्ध कुठली. अंधार पडला भानावर आले. जवळच गणोबा गणेश मूर्ती होते. त्यांच्या हवाली गाठोडे केले. तुम्हीच घ्या म्हणाले. शेजारच्या धोंडोबाला दगडाला म्हणाले, तू याला जामीन बरं का. आणि थेट देवापुढे ठाकले. केशवासी नामा सांगतसे भावे. व्यवसाय स्वभाव केला तैसा. देव हसले. नामदेव घरी आले. राजाई आनंदली. सारा माल खपला. दामाशेटी आले. त्यांनीही विचारले. नामदेव म्हणाले, गणोबांना कापड विकले. आठवड्याची बोली आहे. धोंडोबा जामीन आहे. त्यांनी कपाळाला हात लावला. उदीम सारा बुडविला. गमाविले भांडवल. उधारी आण म्हणून लगडा लावला. नामदेव गेले. पण गणोबा धोंडोबा दोन्ही दगडच. नामदेव म्हणाले, धोंडोबा तुम्ही जामीन आहात. चला. ढकलत ढकलत घरी आले. कुलूप लावले. देवळात गेले. देवाला आपला प्रताप सांगितला. घरी आले. राजाईने दामाशेटींना सांगितलेच होते. ते कडाडले. नाम्या काय केले. धोंड्या कशाला कोंडिले. डोके फोडून काय होणार. धोंडा बाहेर ढकलला. अचाट धक्का बसला. धोंडा निखळ सोन्याचा होता. गरिबाचे घरी खूट झाले. तरी गावात कूट झाले. बातमी फुटली. धोंड्याचा मालक तावातावात आला. मालाचे पैसे दिले आणि धोंडा घेऊन गेला. देव नामदेवाचा पाठीराखा आहे. डंका झाला.